सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। तया नमन माझे गुरुपदा जेने दाखविले आनंदकंदा तो उपकार न पिटे मजकदा देवा परमानंदा तुझ भेडी हेमांबोदर संभूतं कान्वादनन्तनायकात् प्रभुं नमामि गोविन्दं जीवा विद्या विभज्यकम् जीवा विद्या विभज्यकम्। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान हे गोविंद हे गोपाल हे संगीतमय श्री प्रभू कथा आणि दिवस 5वा। एकच दिवस आपल्या हाती राहिलेला आहे उद्याचा। आजचा हा 5वा दिवस। बघता बघता 4 दिवस निघून गेले, 5वा दिवस। आणि या 5व्या दिवशी या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय ज्यांनी अनेक वर्ष मानव पंथाची सेवा केली, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आपल्या हिंदू संप्रदायामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रपंच केला। प्रपंचामध्ये अनेक प्रकारचे दान धर्म केले, अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवले आणि आता सर्व संघ परित्याग करून काय झालं दादा?
सर्व संग परित्याग करून आता या परमार्गाची सेवा करत असलेले आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय कानिराज दादा जालनापूरकर उर्फ शेवलीकर, पूर्वाश्रमीचे किशनराव पाटील मुखेडकर, त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. त्यांना दंडवत. आमची धर्मबहीण धर्मभगिनी झाशीची राणी, आपल्या सर्वांना सुपरिचित असलेली आमची मोठी बहीण श्रीमती अर्चनाताई वाकडे, त्यांचा सर्व सत्संगातील सर्व परिवार, त्याचबरोबर बरीचशी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. आमचे श्याम पाटील बाबर आहेत, त्यांच्या मिसेस आलेल्या आहेत, साले साहेब आलेले आहेत, आमचे आदरणीय परमपूजनीय तपस्विनी श्वेताताई धाराशिवकर राजजवळा, माझी लाडकी शिकीन दिव्या खटिंग देवठाणा, ही देखील या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. सर्वच गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी कार्यामध्ये रममाण झालेली सर्व भाविक भक्त मंडळी, आमचे राहुल दादा देशमुख मिरखेल, अजय दादा देशमुख मिरखेल, ही देखील पहिल्यापासून या ठिकाणी या कार्यामध्ये खरोखर सेवा करत आहेत. आमच्या गोविंद भाऊला सातत्यानं त्यांची मदत आहे. अशोक दादाजी बाळापूरकर, श्याम शास्त्री विराट, योगेश दादा कपाटे, अमर दादा, अर्जुन दादा, पद्माकर मोरे, माझ्या सेवेत असलेला शंकर कदम विजेगाव आदी सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना दंडवत करतो. आणि आज आपण 5व्या दिवशीची कथा श्रवण करणार आहोत. माझे श्री प्रभु भगवंत, माझे श्री प्रभु भगवंत, भगवंत
गोविंद प्रभु महाराज की जय। कालपर्यंत आपण निर्गुण निराकार पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्री गोविंद प्रभू महाराजांच्या अगाध लीळा श्रवण केला। या लीळांचं आकलन सहजासहजी होणार नाही आहे, कारण माझ्या देवाने सुद्धा सांगितलेलं आहे की नेनी जय श्री प्रभूची लीळा कवनीये वेळे कवना जीवा काही देते। याचा अर्थ असा नाही की देवाला माहिती नाहीये, पण सांगण्याचा उद्देश असा आहे की बाबा त्यांचा नेम नाहीये, कोण्या जीवाला केव्हा काय देतील हे सुद्धा सांगू शकत नाही, असं कार्य त्या गोविंद प्रभू बाबांचं आहे। दिसायला तर वेडा पिसा अवतार आहे, एवढा विद्वान असलेला माईम भट्ट स्वामींना म्हणतोय की अरे बाबा देवाला म्हणतोय देवा ती तर वेडी पिशी मूर्त आहे ना हो, ती तर वेडी पिशी मूर्त आहे, दास्य सेवा कवना सांगण्याची नाही, मग दास्य कसं करावं? दास्य हेच तर करता आलं पाहिजे आपल्याला। सांगितल्यावर तर कोणीही करील हो, कोणी करील सांगितल्यावर। मी सांगितलं बाबा पाणी घेऊन या, कोणी करील, दास्य न सांगता करता आलं पाहिजे। आणि ते अवघड असणारं दास्य करता आलं पाहिजे। सोप्या गोष्टी तर कोणीही करेल, पण गोविंद प्रभू बाबांच्या खावणीमध्ये राहणं इतकं सोपं नव्हतं। देवाने सांगितलं भक्ती जनांना बाबा तुम्ही तिथे जाताय ना तिथे जास्त वेळ थांबू नका, गोविंद प्रभू बाबांना भेटा, दंडवत करा, प्रसाद दिल्यानंतर फक्त 3 बोटात सामावेल इतकाच प्रसाद तुम्हाला घ्यायचा आहे, थांबू नका जवळ, नाही तर थांबल्यावर काय व्हायचं तुम्हालाही माहिती आहे। जे हातामध्ये पडलं, काही नारळ असेल प्रसाद दिलेला, कोणी ते नारळ हातात घेऊन गोविंद प्रभू बाबा फेकून मारायचे, त्याला प्रसाद द्यायचे। कशा पद्धतीने प्रसाद तुमच्या लक्षात आला असेल, असा हा श्री गोविंद प्रभू बाबांचा अवतार त्या रुद्रपूर मध्ये किरीतो आहे। एक दिवस एक ब्राह्मण मनामध्ये चिंता करतोय, मुलगी लग्नाला आलेली आहे, उपवर झालेली आहे, आता मुलीचं लग्न करायचं आहे। प्रत्येक बापाला चिंता असते, मुलगी वयात आली की त्या मुलीचं लग्न करावं, चांगलं झालं पाहिजे, थाटामाटात करावं असं प्रत्येकाला वाटतं, पण परिस्थिती खूप नाजूक होती, परिस्थिती नाजूक होती। अरे 2 टायमाचं साधं पोटालाही अन्न मिळायचं नाही, अशा परिस्थितीमध्ये गरीब घर आहे, कोण मुलगा देईल, कोण मुलगी करेल त्या घरची विचार करा ना, चिंता करतोय, दुःखी झालेला आहे। आणि दुःखी झाल्यानंतर श्री गोविंद प्रभू बाबांच्या दिशेने निघाला। गोविंद प्रभू बाबा खेळ क्रीडा करतायत, गोविंद प्रभू बाबांकडे गेला, पायावर मस्तक ठेवलं आणि श्री प्रभू बाबांना हात जोडून त्या ठिकाणी विनंती करतोय। काय विनंती केली? देवा तू तर मायबाप आहे ना, सगळ्या या रुद्रपूरचा नाही या परिसराचा मायबाप आहे, राऊळ माय राऊळ बाप, अनाथाचा नाथ आहेस ना देवा, तू मनातल्या गोष्टी जाणणारा आहेस ना, माझंही दुःख कसं तुला कळालं नसेल, किंवा माझ्यावर हे संकट आलेलं आहे देवा, मुलगी जास्त दिवस घरात नाही ठेवता येत ना रे देवा, वय झालं तर मुलीचं लग्नही होणार नाही, मुलीला कोणी करणारही नाही, मुलीचं लग्न करायचं आहे, माझ्याजवळ तर फुटकी कवडी सुद्धा नाही, असं दुःख घेऊन तो श्री गोविंद प्रभू बाबांकडे आलेला आहे। आणि अनाथाचा नाथ असलेला माझा देव श्री गोविंद प्रभू महाराज राजमठाच्या पाठीमागे एका ठिकाणी गेले, त्या ठिकाणी आपल्या पायाने एका जागेवरती उकरलं आणि बघता तर काय त्या ठिकाणी सोन्याची खाण होती।
ओंजळभर सोनं त्या ठिकाणावरून हातामध्ये घेतलं. श्री प्रभू बाबांनी त्याच्या ओटीमध्ये टाकलं. आओ मेली जाय घे ना म्हणे, आओ मेली जाय घे ना म्हणे, आणि जा मुलीचं लग्न आनंदात सुखामध्ये कर. तिने बाबांनी दिलेला प्रसाद हातामध्ये घेतला. आपल्या मुलीच्या अगदी थाटामाटामध्ये लग्न पार पाडलं. त्या ब्राह्मणाने खूप आनंद झाला, त्याला मनस्वी आनंद झाला. का राऊळ माय राऊळ बाप आहे, तीन दुःखितांचा तो सखा कृपावंत आहे, दयावंत आहे माझा देव श्री गोविंद प्रभू महाराज. माझे श्री प्रभू भगवंत, माझे श्री प्रभू भगवंत, माझे श्री प्रभू भगवंत. जगी असा हा भगवान श्री गोविंद प्रभू महाराजांचा अवतार आहे. रांदवन हाटामध्ये एक दिवस खेळ क्रीडा करत असताना इकडे साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर पाचवे कृष्ण श्री चक्रपाणी महाराजांनी आपला परित्याग केला. कामाख्या निमित्त हरिपाळ देवाचे जे पूर आहे, शरीर आहे, ते उठवलं. रामयात्रेचं निमित्त करून आता थेट रुद्रपूरची वाट माझ्या देवाने श्री चक्रधरांनी धरलेली आहे. बाजार भरलेला आहे. दोनही बाजूंना संपूर्ण त्या रस्त्याच्या दोनही कडेला दुकानं लागलेले आहेत. खाऊचे दुकान आहेत. चिवडा असेल, फरसाण असेल, गोडीसेव असेल, बतासे, पेढे, जिलेबी, जे काही पदार्थ असतील ते सगळे पदार्थ होते. आणि त्या रस्त्याने गोविंद प्रभू बाबा खेळ क्रीडा करताय. हातामध्ये शेंगूळ बुरुदे आहेत. खेळ क्रीडा करायचे, चावायचे, थुंकायचे, दुसऱ्या दुकानात जायचे, चावी थुंकी करायचे. आणि इतक्यामध्ये समोरून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज, जे हरिपाळ देव आहे, ज्यांचं शरीर, ज्यांचं पूर स्वामींनी उठवलं, ते त्या ठिकाणी आले. समोरासमोर दोन्ही अवतारांची भेट झालेली आहे. दोन्ही अवतारांची भेट झाल्याबरोबर, समोरासमोर बघितल्याबरोबर माझ्या देवाने श्री चक्रधर भगवंताने गोविंद प्रभू बाबांना दोन्ही हात जोडले, काया प्रणित केला, नमस्कार केला. आणि इकडे खेळ क्रीडा करणारे भगवंत, हातामध्ये शेंगुळ बुरुडे, चावी थुंकी करणारे, इथून नमस्कार केल्याबरोबर इकडून फेकले तो प्रसाद माझ्या देवाने भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांनी घेतला. कोण्या एका पाठामध्ये आहे की आओ मेली जाये चक्रा होय म्हणे, आणि तो प्रसाद घेतला. त्या ठिकाणी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. पर आणि यावर या दोनही शक्तीचा स्वीकार भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांनी गोविंद प्रभू बाबांकडून स्वीकारला. परमेश्वर स्वतःहून ज्ञान शक्तीचा स्वीकार करू शकतात का? अनेका ते दुसऱ्या अवताराला निमित्त करून भगवंत शक्तीचा स्वीकार करत असतात. ध्यानात ठेवा. पण या ठिकाणी ही अवतार परंपरा आहे. स्वयं ज्ञान शक्ती कशी स्वीकारल्या जाते त्याचं उदाहरण भगवान गोपाल कृष्ण भगवंतांनी स्वतःहून ज्ञान शक्तीचा स्वीकार केला. बाकी इतर चारही अवतार आहेत, त्यांनी एका अवताराला निमित्त करून ज्ञानशक्तीचा स्वीकार केलेला आहे. ध्यानात ठेवा. आणि त्या रांदवन हाटामध्ये
सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी शक्तीचा स्वीकार केला, ज्ञान स्वीकारलं, पर आणि यावर या दोन्ही शक्तीचे कार्य मी तुम्हाला सांगितलेले आहे. ज्याला उभय दृश्य अवतार म्हटलं जातं. आता शक्तीचा स्वीकार केला, ज्ञान घेतलं, ज्ञानापाठी वैराग्य, जे माझ्या गोविंद प्रभू बाबांचंही वैराग्य तुम्हाला सांगितलं. श्री चक्रधर भगवंत तिथून सालबर्डीच्या डोंगरात 12 वर्ष गेले, जीवांचं चिंतन केलं. अरे बाबा हो, 12 वर्षामध्ये कशासाठी चिंतन केलं? 12 वर्षात की बाबा आपल्याला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जायचं आहे. कोणाकडे जायचं? जो अर्थवंत आहे, ज्याचा अधिकार फळाला आलेला आहे, पूर्वजोड ज्याची आहे, त्याच्या घरी माझा देव गेलेला आहे. नाहीतर कदाचित आपल्याला असं वाटेल की त्या काळामध्ये जे जे भक्त स्वामींना भेटले, स्वामी रस्त्याने आता जाताय, कुठेतरी थांबायचं म्हणून थांबायचं किंवा त्या भक्ताला भेटले नाही. 6 महिने बाईसांचं चिंतन केलेलं आहे. जे बाईसांचे दोष होते ते दोष 6 महिन्यापासून चिंतन करून माझ्या देवाने भगवंतांनी नाचले. कशामुळे? पूर्वी म्हातारी अशी ईश्वर सेवा घडली. पूर्वी या म्हातारीला बाईसांना एक शेवड्या परदृश्य अवताराची सेवा घडली, म्हणून घरा जाऊन संबंध दिला. ध्यानात ठेवा, कोणालाही नाही, त्याचा अधिकार आलेला आहे. या जन्मामध्ये जे काही सत्कर्म केलेले आहेत, जे काही दान धर्म केलेले आहेत ना, ते खऱ्या अर्थानं आपल्याला बोटी बोटी योग्यता साचवून पुढच्या जन्मामध्ये ती फलद्रूप होऊन आपला ईश्वराशी योग येत असतो, चांगल्या अधिकरणाशी योग येत असतो. ध्यानात ठेवा, आजही आपल्या पंथामध्ये आजही सांप्रत अनेक अधिकरण आहेत. काही लोकांना अधिकरणांचं जवळीक आहे, सन्निधान आहे, उठता बसता त्यांची सेवा घडते. आपण अभागी आहोत, आपल्याला सेवा नाही घडत. कशामुळे फरक आहे? कशामुळे? कारण हे पूर्वजन्मीचं सुकृत आहे. अशा ठिकाणी ज्ञानदानाचा, अन्नदानाचा योग ज्यांना येतो आहे, ध्यानात ठेवा. बाबांनी सांगितलं, मुकुंद बाबांनी, आजचे यजमान आहेत तांदळी सवयीचे, त्यांची पंगत आहे. अतिशय धार्मिक यजमान आहेत, ध्यानात ठेवा, स्मरणनिष्ठ आहे. नाहीतर आपलं काय होत आहे? आपली जिंदगी पूर्णतः दोष घेण्यामध्येच निघून जाते. वासनिकाचे दोष, साधू संतांचे दोष, नामधारकाचे दोष याच्यामध्येच जाते. बाबा हो, आपल्याला ज्या गोष्टी देवाने सांगितल्या, आपल्या गुरूंनी सांगितल्या, त्यातल्या 100 4 गोष्टी का होईना आचरण्याचा तुम्ही आणि मी प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर मी सांगावं आणि मी दोष घेत फिरावं, मलाही काही त्या ठिकाणी सुट्टी आहे का? नाही. लक्षात ठेवा मायबापू हो, हे बारकाईचं तत्वज्ञान आहे. तुम्हाला खऱ्या अर्थानं हा योग लाभला, देव कळाला, धर्म कळाला ना, मग आता देव कळाला, देवाला सोडू नका. देव कसा तुम्हाला जवळ करता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, बाकीच्या गोष्टी सोडून द्या. म्हणून देवाने 12 वर्ष सालबर्डीला त्या ठिकाणी जीवांचं चिंतन केलं. महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रात आल्यानंतर अनेक जीवांना या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांचं सन्निधान लाभलं, ज्यामध्ये नागदेवाचार्य आहेत, महादाईसा आहेत, एकाईसा, उमाईसा, बाईसा आहेत, माईमभट्ट आहेत. असे अनेक भक्तिजन स्वामींच्या सन्निधानामध्ये राहत आहेत. या संपूर्ण परिसरामध्ये गंगा तीरावर स्वामी उभय तटाची पायी फिरले, पायी परिभ्रमण केलं. ते संपूर्ण गंगा तीर आजही नमस्कारी आहे. इथला मातीचा कण कण माझ्या देवाने पवित्र केलेला आहे. आणि याच गंगा तीराच्या काठावर, संपूर्ण या काठावर माईम भट्टांचा एक दरारा होता. जेवढे विद्वान या गंगा तीरावर होते, प्रचलित होते, त्या विद्वानांजवळ जायचे, चर्चा करायचे, चर्चेमध्ये पराभूत करायचे आणि गवताची एक काडी आपल्या पायामधल्या ज्या वांकी आहे त्याच्यामध्ये गुंफायचे.
दिवसा पेटती मशाल हातामध्ये घेऊन हा माईम भट्ट सगळ्या जगांना सांगायचा, अरे वरती तो सूर्य आहे, खाली हा सूर्य आहे. अहंकार कशाचा? विद्वत्तेचा. वर्णाचा अहंकार होता, अरे मी ब्राह्मण कुळात आहे, जन्मलेलो आहे, त्याचाही अहंकार होता. पैशाचा, द्रव्य, देवाने सांगितलं द्रव्य अस्तित्वे माजवी. एखाद्याकडे भरगंज संपत्ती आहे तरी त्याला खऱ्या अर्थानं त्या पैशाचा खऱ्या अर्थानं माज असतो. काहीच नसू द्या, बँकेत पडून आहे, तुमच्या खिशात जरी नसले तरी सुद्धा तो पैसा तुम्हाला बसू देत नाही. दोन्ही तिन्ही गोष्टी माहीम भट्टाकडे होत्या. दिसायलाही सुंदर होते, वर्णाने श्रेष्ठ होते, विद्येने श्रेष्ठ होते. आणि या गंगा तीरावर आता हे ब्राह्मण किंवा हे विद्वान लोक आता त्या ठिकाणी माहीम भट्टांच्या समोर जात नव्हते. संपूर्ण गंगा तीरावर त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता. 5 शास्त्रांचा अभ्यास महाराष्ट्रात केला. एक प्रभाकर नावाचं शास्त्र तेलंग देशामध्ये अभ्यासलं आणि तेलंग देशातून जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले, जणू एखाद्या गंगेला महापूर यावा असं आगमन झालं. गंगेला महापूर आल्यानंतर मोठमोठाली झाडं उन्मळून पडतात, त्यामध्ये लवाळे वाचतात, जे नम्र असतात. तसं या विद्वानांची अवस्था झाली. एकही ब्राह्मण आता, एकही विद्वान आता माहीम भट्टांच्या समोर यायला तयार नव्हता. त्यांचे सासरे, मामा आणि गुरु गणपत आपयो त्यांनी सांगितलं, अरे बाबा, तुमच्या या अभ्यासाचं, तुमच्या या विद्वत्तेचं चीज तेव्हा होईल जेव्हा तुम्ही श्री चांगदेव रावळांची भेट घ्याल. डोमेग्रामला माझ्या देवांचं वास्तव्य आहे. डोमेग्रामला माझ्या देवाचं वास्तव्य आहे. त्या ठिकाणी आता दिवस ठरला, या दिवशी भेटीला जायचं. मनामध्ये मनोर्थ माळका करतायत आणि स्वामींच्या भेटीला आता जायचं ठरवलं. मामा, सासरे, गुरु त्यांनी सांगितलं, मला थोडंसं काम आहे. रस्त्याने पिंपळे वामन भट्ट भेटले, त्यांच्यासोबत गाठ घालून दिली, सांगितलं जा. आणि डोमेग्रामला गेल्यानंतर स्वामींची श्रीमूर्त बघितली. मनात विचार करत होते, ते जर मराठी बोलले तर मी संस्कृत बोलेल. त्यांनी हा प्रश्न विचारला तर मी तो प्रश्न विचारेल, असं मनामध्ये तर्क वितर्क करत करत आता शंका कुशंका करत करत त्या ठिकाणी पोहोचले. स्वामी राजमठामध्ये बसलेले आहेत. स्वामींची श्रीमूर्त बघितली आणि सगळं विसरून गेले माहीम भट्ट. सगळं बराच वेळ झाला, एकही शब्द माहीम भट्ट बोलायला तयार नाही. तेव्हा श्री चक्रधर भगवंतांनी माहीम भट्टांना एक प्रश्न विचारला, भट्टो, इथोनी अत्यंत संस्कृती छेदू होय, ऐशी काही प्रतीती आती. अरे बाबा, तुम्ही तर विद्वान आहात असं ऐकलं, अनेक विद्वानांच्या मुखातून ऐकलं की या गंगा तीरावर एकच विद्वान आहे, तो म्हणजे माहीम भट्ट सराळेकार. तुमची ख्याती, तुमचा प्रकाश, तुमचा उजेड या संपूर्ण गंगा तीरवर पडलेला आहे. तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. इथोनी अत्यंत संस्कृती छेदू होय, ऐशी काही प्रतीती आती. बाबा, या जन्म मृत्यूच्या चेहऱ्यातून तुमची सुटका होईल असा काही उपाय या 6 शास्त्रामध्ये आहे का? सोपा प्रश्न आहे. कारण 1,84,00,000 योन्या, त्यामध्ये माणसाचा देह 83,99,999 योन्या नरक योनी मानल्या जातात आणि एकच फक्त मनुष्य देह आहे ज्यामध्ये तुमचा माझा उद्धार होऊ शकतो. मग एवढ्या योन्यामध्ये आपल्याला फिरायचं आहे. काय खरं आहे हो जीवनाचं? सांगा बरं तुम्ही, काय खरं आहे? अरे आज चांगल्या घरामध्ये जन्म भेटला,
सगळं मुबलक आहे तुमच्याकडे, काही कमी नाहीये. चांगल्या घरात चांगल्या कुळामध्ये भेटला. मागचा कुठला होता, पुढचा कुठला, काहीच माहित नाही. किती दिवस शिल्लक राहिलेले आहेत काहीच माहित नाही. काय भरोसा आहे हो जिंदगीचा. साथ देती नहीं किसी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा. परिवार है मेरा, मगर ये किसी ने न कहा कब्र ठिकाना है मेरा, मगर ये किसी ने न कहा कब्र ठिकाना है मेरा, मगर ये किसी ने कहा कब्र ठिकाना है मेरा. सांस रुक जाएगी चलते चलते, काय माणसाचा भरोसा आहे धनात ठेवा. चांगल्या घरात जन्म भेटला ना तुम्हाला, चांगल्या योनीमध्ये माणसाच्या सर्वोत्कृष्ट असलेली योनी मनुष्य योनी, त्यामध्ये जन्म भेटला. मायबाप हो, त्याचं सार्थक करता आलं पाहिजे. माई भटांना विचारलं, माई भटांना उत्तर नाही देता आलं. का, कशामुळे? अरे बाबा, शास्त्रामध्ये कुठेच याचं उत्तर नव्हतं. ध्यानात ठेवा. 81 कोटी 1.25 देवता आहेत. सर्वात उच्च देवता असलेली चैतन्य माया, ही चैतन्य माया आहे, सर्वात उच्च देवता आहे. लक्षात ठेवा. कौक वेद विभाग चैतन्याची अस्तित्वाते जाणे तथा बोले. वेदांचाही अभ्यास मायेपर्यंत आहे. त्यातल्याही भक्त मीमांसा कांडामध्येच मायेचं थोडक्यात वर्णन आलेलं आहे. त्याच्या पलीकडे अजूनपर्यंत कोणालाच माहिती नाहीये. ध्यानात ठेवा. म्हणूनच 6 शास्त्र, 14 विद्या, 64 कला, 18 पुराण, यामध्ये कुठेही या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. मग माईमट्ट म्हणतात, तर कोणे कामे नाराईजे. बाबा, तुम्ही मला विचारतात आतापर्यंत तुम्ही काय केलं? बाईसांना सहन नाही झालं. लीळा तुम्हाला सर्वांना माहिती आहे. बाईसांनी घागरा बांधला. स्वामी म्हणतात बाईसांना, बाई तुम्ही तरी काय केलं? सुरुवातीला आम्ही देव आहोत हे कळल्या अगोदर आम्हाला पाय पुसणं बसायला कोणी टाकलं? बाईसा म्हणतात, जी राहू द्या, लक्षात घ्या.
मग आता दोघांची उघाणी झालेली आहे, चर्चा झालेली आहे. महिम भट्ट त्या ठिकाणी शंका कुशंका करताय. स्वामी प्रत्येक शंकेचं निरसन करताय. स्वामींनी महिम भट्टांना पूर्वी निरूपण केली. पूर्वी सांगितली सृष्टीमध्ये कवने करणे उंची जेना. सृष्टी म्हणजे 56 कोटी ब्रह्मांड विश्वेची मूर्त, याला सृष्टी म्हटलेलं आहे. कवन म्हणजे जीव देवता. लोक जीवाची भजन पूजन करतात, जीवाला देव म्हणतात. नाही, चुकीचं आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, नाही, चूक आहे. अरे बाबा, गुरु म्हणजे जीव आहे. गुरु परमेश्वर नाही आहे. जीव वेगळा, देव वेगळा आहे. जीव देव हे दोन्ही आगळे, एक मानिती जन्म आंधळे. जीव वेगळा आहे, देव वेगळा आहे, ध्यानात ठेवा. गुरु कितीही विद्वान असेल पण तो शेवटी जीव आहे. कवने करणे, करण म्हणजे तयाचे साधन, अंतर्याग बहिर्याग भाव साधन, नाना पुण्य अनंत वृत्ताधिक उपवास तपास करून परमेश्वर न पविजेत. परमेश्वर तुम्हाला प्राप्त होणार नाही. मग कशाने? एके परमेश्वरे विन, एक जो परमेश्वर आहे, ज्याच्याकडे परम चालीचं ऐश्वर्य आहे, त्याला परमेश्वर म्हणतात. तोच फक्त तुमचा उद्धार करू शकतो. तो परमेश्वर कसा आहे? तोची परमेश्वर निरअवयव, ज्याला कसलाही अवयव नाही. निराकार, ज्याला कसलाही आकार नाही, असा तो परमेश्वर आहे. मग तो तसाच राहिला का? नाही. परी कृपा वसे सावेव साकार हो. त्या भगवंताला कीव आली. मी अगोदर सांगितलं, सृष्टीचा निर्वाच तुम्हाला सांगितला बाबा. की निरानंदे पडलेल्या जीवाला बघून आला उमाळा. निरानंद हे जीव पाहुनी आला उमाळा. कीव आली भगवंताला. म्हणून कृपा वसे कीव वसे सावेव साकार होय. स अवयव आकार भगवंत घेतात, म्हणजेच मनुष्य देह धारण करतात. अवतरे आपले सन्निधान दे. या ज्ञानिया भक्ताप्रती प्रगट होऊन सन्निधान देतात, जवळीक देतात, निकटत्व देतात. आणि त्या परमेश्वराच्या जवळीकेमध्ये राहून जे तुम्हाला घडतं दास्य सेवा, ती मोचक आहे. ते दास्य मोचक कोणतंही नाही बर का. ते दास्य, ते म्हणजे कोणतं? ज्ञानयुक्त दास्य आहे. सेवा तुम्ही करता हो, सेवा करा, करण्याबद्दल नाही. पण सेवा सुद्धा करत असताना देवांनी सांगितलं, इतीची सेवा ते भूता अविरोधे करावी. एखाद्या अधिकरणांची सेवा करताय, एखाद्या साधूची सेवा करताय, वासनिकांना लाथा मारून त्यांच्या जवळ जाताय, नाही, चुकीचं आहे. बाबा, सेवा करत असताना ही दक्षता घ्या. अविरोधे, भूता अविरोधे करायची आहे. कोणाचं मन तर आपल्याकडून दुखत नाही ना, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. ती सेवा ईश्वरापर्यंत पोहोचणारी आहे. लक्षात ठेवा. ते दास्य मोचक. महिम भट्टांना इथे बोध झाला, बाबा त्या ईश्वराचा दास्य मोचक आहे. ईश्वर कोण आहे? म्हणून त्या ठिकाणी पंचकृष्ण निरूपण केले. भगवान गोपाल कृष्ण महाराज अगोदर आपण खऱ्या अर्थानं पंचकृष्णामध्ये धरले जातात. 5 अवतारामध्ये गोपाल कृष्ण महाराज की जय आपण सुरुवातीला म्हणतो. मार्गाला अधिकारांतर दत्तात्रय महाराज आहेत ना, अर्चनाताई. या मार्गाशी, ज्ञान मार्गाशी, परमार्गाशी अधिकारानं श्री दत्तात्रय महाराज आहेत. मग गोपाल कृष्ण आधी का सांगितले? प्रश्न पडायला पाहिजे तुम्हालाही. काय सांगितले असतील आधी देवाने? दत्तात्रय महाराज सांगितले असते, मग गोपाल कृष्ण सांगितले असते, मग श्री चक्रपाणी, मग गोविंद प्रभू आणि मग स्वामी. पण अगोदर गोपाल कृष्ण का सांगितले? कारण हा श्रीमंत अवतार आहे. राजवेश धारण केलेला आहे. जगमान्य अवतार आहे. कृष्णम वंदे जगद्गुरुम. या भगवंताला, कृष्णाला अख्खं जग मानणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून भगवंताने श्री चक्रधरांनी सगळ्यात अगोदर कृष्ण सांगितला.
बघ त्यावरही शंका घेतली बाबा ते युग गेलं अवतारे बीजे केले दास्य कोणाचं करावं दत्तात्रय महाराज ते तर अमोघ आहे दर्शन कवना देण्याची नाही देतच नाही दर्श करायचं कोणाचं श्री चक्रपाणी महाराज बाबा ते तर कामाख्या निमित्त पुरं त्याग केला आता कोणाचं करायचं तेव्हा सांगितलं रुद्रपूरला श्री गोविंद प्रभू महाराज परमेश्वराचे अवतार आहेत त्यांचं दास्य करा त्यांनी परत प्रश्न केला ती तर वेडी पिशी मूर्त आहे दास्य कवना सांगण्याची नाही माझं डोकं दुखतंय मी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला कळेल ना का ऑटोमॅटिक मनानेच कळेल तुम्हाला मी जर म्हटलं बाबा डोकं दुखतंय डोकं दाबून द्या तुम्ही सेवा करा ध्यानात ठेवा ते सांगतच नाहीत करायचं कसं तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भगवंत माईम भट्टांना आपल्या मांडीवर थाप आणून सांगतात की बाबा तुम्ही आमचं सेवा दास्य करा आम्ही तुम्हाला या संस्कृती बंधनातून मुक्त करू तेव्हा माईम भट्टांना बोध झाला माझे श्री प्रभु भगवंत माझे श्री प्रभु भगवंत माझे श्री प्रभु आदरणीय आमचे मार्गदर्शक मंत श्री प्रभाकर बाबाजी धाराशिवकर मुकुट बाबांचं आगमन झालेलं एकदा आपण त्यांच्या टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे दिवस कमी राहिले आजचाही दिवस गेला आणि अर्धा तास पाऊण तास तुम्ही पूजनामध्ये घेतला बरं का मुकुंद बाबा गेले का आता तुम्हाला सांगायचं तर खूप काही आहे मग आता मला इतका लांबचा प्रवास करून आता शेवटी माईम भट्टांना बोध देऊन आता इथपर्यंत यावं लागलं शक्ती स्वीकारापासून सगळं बरोबर आहे कारण तुम्हाला खऱ्या अर्थानं ही लिंक कालपर्यंत लागली अजूनही पुढे लिंक आपली लागली पाहिजे प्रवास खूप करायचा आहे आणि आता एक्सप्रेसनी करायचं आहे थोडीशी धावपळ होईल लक्ष फक्त माझ्याकडे द्या मग पंचकृष्ण आता माईम भट्टांना सांगितले श्री चक्रधर भगवंतांनी या भगवंताची सेवा करा दास्य करा तरी सुद्धा तुमचा उद्धार होणार आहे बाबा एक ज्ञानमोचक आहे ज्ञान तुम्ही जर काढलं ब्रह्मविद्या तत्वज्ञान तुम्ही जर काढलं त्यानुसार तुम्ही त्याचं काही आचरण केलं तरी सुद्धा तुम्हाला या संस्कृती बंधनातून मुक्त करू शकतं पण सगळ्यांना शक्य नाहीये जे काही समजा निरक्षर आहेत फक्त पंचनामे आहेत ज्यांना आता ज्ञान शक्य नाही काढणं फक्त गाठी नाम आणि ते आहेत मग त्यांनी काय करावं बाबा घाबरू नका त्यांच्यासाठी देवानी सांगितलं ना ते दास्य मोचक तुम्ही म्हणा भावातून सेवा करा ती सुद्धा मोचवणारी आहे कशी सेवा आहे ते तुम्हाला मी या पुढच्या याच माईम भट्टाच्या वेळेत सांगणार आता बोध झाल्यानंतर माईम भट्टांना आता वेद लागलेला आहे विद्वान माणूस आहे एखाद्या अडाणी माणसाला सांगणं अवघड असतं ध्यानात ठेवा त्यातल्या त्यात अर्धवट माणसाला सांगणं तर खूपच कठीण असतं एक तर पूर्ण अडाणी असावं आता जेव्हा लग्न करतात ना ही पुरुष मंडळी कधी कधी आमच्याकडे येऊन सांगते अर्जुन तुझं अजून झालं नाही बरं हे थकून येतात डोक्याला हात लावून येतात बाबा बायको एक तर शहाणी असाव नाहीतर पूर्ण वेडी तरी असाव अर्धवट कामाची नाही म्हटले अर्धवट म्हणजे डोक्याला ताण मग आम्हाला कधी कधी प्रश्न पडतो बाबा अर्धवट कशी रे बाबा एक तर हुशार असलेला काही हरकत नाही म्हणले बाबा त म्हणलं की तपेलं लक्षात घेते
आणि अडाणी असली तर तिला डायरेक्ट जाऊन सांगावं लागतं असं असं कर, ती तरी ऐकते. अर्धवट राहिले की मग अवघड. आमच्या परमार्गामध्ये भेटकाळाचा अवसर असतो. साधू संत आल्यावर भेटकाळ होतो आणि साधू आल्यानंतर मग आता नारळ पान सुपारी किंवा नारळ सुपारी काही द्रव्य देऊन भेटकाळ असतो. एक अधिकरण होते, दुसरे अधिकरण त्यांच्या भेटीला आले. त्यांच्याजवळ माझ्यासारखा एखादा अडाणी शिष्य होता आणि बाबांनी आता भेटकाळीसाठी बाबांनी आता त्या शिष्याला अनुकार केला. त्याला बोलले असा अनुकार केला, घेऊन ये. ते घरामध्ये गेलं, उतरंडीचं एक गाडगं घेतलं, बाबाकडे आणून दिलं. बाबाने ते गाडगं हातामध्ये घेतलं, पाठीत फेकून मारलं. कधी कधी समय सूचकता असली पाहिजे. आता भेटकाळीच्या वेळेला बाबांनी खुणवलंय काय, तर त्या ठिकाणी तुम्हाला नारळ घेऊन यायचंय, नारळ, आणि ते भेटकाळ होणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून सांगतात की बाबा एक तर अडाणी असावं, नाही तर हुशार तरी असावं, अर्धवट नको. खूप कथा आहे त्याच्यावर, विनोद आहेत, मी सांगणार नाही. तसं माईमभट्ट विद्वान होते, हुशार होते. माईमभट्टांना जास्त सांगावं लागलं नाही. आमच्या नागदेवाचार्यांना पेंडिया भरून मुद्रीला कसा, हे संपूर्ण ब्रह्मविद्या शास्त्राचा आवाका या नागदेवाचार्यांना थोडक्यात निरूपण केला कसा. जसा शेतकरी माणूस आहे, आपल्या मुलाला सांगतो बाबा ही पेंडीची वळई रचायची आहे, कडब्याची वळई रचायची आहे, कशी, फक्त सांगतो खालच्या पेंड्या अशा टाक, दुसरा थर असा टाक, अशाच पद्धतीने शेवटपर्यंत चालू दे, झाली वळई तयार झाली. हेच तर ब्रह्मविद्या शास्त्र आचार्यांना पेंडिया भर मुद्रीला आचार्यांच्या लक्षात आलं. माईमभट्ट विद्वान होते, माईमभट्टांना लक्षात आलं आता मन रमत नव्हतं संसारामध्ये. आता माईमभट्टांना बोध झाल्यामुळं कधी जावं कधी नाही विचार करत होते. एक दिवस उठले, सकाळी सकाळी तांब्या घेतला, बाहेर स्वभावाला गेले. स्वभाव सारल्यानंतर अंशमान करण्यासाठी हातामध्ये मातीचा ढेकूळ घेतला आणि त्या तांब्यातलं पाणी त्या ढेकळावर टाकून हात स्वच्छ करण्याची पद्धत त्या काळी होती. आता बाहेर जाण्याची वेळच राहिलेली नाहीये, म्हणून कदाचित नवीन पिढीला माहित नसेल, हातात ढेकूळ घेतला जायचा आणि तो ढेकूळ हातामध्ये घेतल्यानंतर त्यावर पाणी टाकल्याबरोबर एका क्षणामध्ये तो विरघळून गेला. बघा, कोणाला कुठे बोध होईल, कोणाला कुठे सांगता येत नाही. एका त्या मातीच्या ढेकळाने माईमभट्टांचे डोळे उघडे करून दिले की बाबा एका क्षणाचाही भरोसा नाही माणसाचा. आत्ताच ऐकलं ना तुम्ही, क्या भरोसा आहे इस जिंदगी का, क्षणाचाही भरोसा नाहीये. माईमभट्टांचे डोळे उघडले. तिथून माईमभट्ट घरी येईपर्यंत विचार करतायत, बाबा आता 6 महिन्यापर्यंत सगळी घराची विल्हेवाट लावू आणि आता जाऊ देवाकडे अनुसरण घेऊ. अरे 6 महिने, दुसरं मत म्हटलं माईमभट्टांना, अरे 6 महिने काय भरोसा आहे रे बाबा तुझा, 6 महिने, बरोबर खरी गोष्ट आहे. असा विचार करत करत महिना 15 दिवसावर आलं. 15 दिवसाचं आता 8 दिवसावर, 4 दिवसावर आलं आणि आता शेवटी 1 दिवसात सगळं व्यवस्थित लावून निघून जाऊ म्हटले. एका दिवसात नाही म्हटले. शेवटी आता रस्त्याने आता घरी जाऊया, चाब्या घरी देऊन टाकू आणि निघून जाऊ. कुठे? रुद्रपूरला, देवाजवळ, श्री चक्रधरांजवळ. का नको का, तर आता गाव जवळ आहे. डोमेग्रामच्या जवळ सरळा नावाचं गाव आहे. आता नातेवाईक सोयरे धायरे येतील आणि नातेवाईक सोयरे धायरे आल्यानंतर आता घेऊन जातील. म्हणून मग आता रुद्रपूरला जायचं ठरवलं. घरी जाऊ, चाब्या देऊ. परत मन जागृत झालं, बाबा रस्त्याने जातानाच सर्पदंश झाला तर मग काय भरोसा आहे. रस्त्याने जाताना सर्पदंश झाला तर काही सांगता येत नाही. म्हणून ह्या चाब्या माईमभट्टांनी एका वाट सरू जवळ दिल्या. जा
घरी जा, या चाब्या द्या, मी गावाला चाललो, देऊन टाका, असं म्हणून सगळ्या प्रॉपर्टीवर माईम भट्टांनी संकल्प सोडला आणि थेट रुद्रपूरच्या दिशेने माईम भट्ट निघालेले आहेत. ध्यानात ठेवा, एका मातीच्या ढेकळाने जीवनामध्ये एवढा आमूलाग्र बदल घडवला. आता रुद्रपूरच्या दिशेने निघाल्यानंतर आता ओढ लागलेली आहे, तिकडे जायचं आहे रुद्रपूरला. आणि आता रुद्रपूरला जाताना अंगावर तर भरजरी वस्त्र होतं, श्रीमंत होते ना हो. कितीतरी असूनच अंगावर वस्त्र होतं, त्यातलं अर्ध फाडलं, विकलं. ध्यानात ठेवा, इतकं भारी वस्त्र आहे. त्याची एक दुरडी घेतली, त्या दुरडीमध्ये जो गुळ स्वामींना, गोविंदप्रभू महाराजांना देवाला आवडायचा, तो गुळ दुरडीमध्ये घेतला आणि आता रस्त्याने पुढे निघाले. एक जण भेटला, अंगावरचे कपडे त्याला दिले, त्याचे कपडे, मळीन कपडे आपल्या अंगावर घातले या माईम भट्टानं. रुद्रपूरला आले, पोहोचले. तिथे रस्त्यात एक मतंग भेटला, त्याला म्हटला, बाबा श्री गोविंद प्रभू महाराज कुठे राहतात? त्यांनी सांगितलं, हे नव्हे, आताच इथे खेळ क्रीडा करत होते आणि आताच या ठिकाणावरून पुढे गेले, या रस्त्याने गेले. रस्ता दाखवला, तो मातंग निघून गेला. त्याने रस्ता सांगितला, तो निघून गेला. आता माईम भट्टांनी आपल्या डोक्यावरची जी पाटी आहे, टोपली आहे, ती खाली ठेवली आणि त्या मातंग ज्या वाटेने गेला त्या मातंगाला दंडवत घातले, 5 दंडवत. कशामुळे घातले? अरे बाबा, माझा देव दाखवला या माणसाने, की या रस्त्याने माझा देव गेला, तो रस्ता मला दाखवला ना, म्हणून त्या मातंगाला माईम भट्टांना दंडवत घातले. ध्यानात ठेवा, किती नम्र झाला. एकही विद्वान समोर येत नसायचा माईम भट्टांच्या, कोणाला असं माईम भट्ट जुमानत नव्हते. आता तो माईम भट्ट एका मातंगाला दंडवत घालतोय. माईम भट्ट मातंगाला दंडवत घालत नाहीये. एक ब्राह्मण मनुष्य आहे, विद्वान आहे. या गंगा तीरावर असलेला सर्वात विद्वान ब्राह्मण एका मातंगाला दंडवत घालतोय. लक्षात ठेवा, कारण देवाच्या सन्निधानामध्ये आल्यानंतर या गोष्टी, माणसाच्या सगळे विचार जे काही आतापर्यंत होते ते सगळे गळून पडले. रुद्रपूरला आले, गोविंद प्रभू बाबांचं दर्शन झालं. रुद्रपूरला गोविंद प्रभू बाबांच्या सन्निधानामध्ये आता माईम भट्ट त्या ठिकाणी ते टोपली अर्पण केली. तो गुळ गोविंद प्रभू बाबांनी आनंदाने स्वीकारला. आता अभयसा त्या ठिकाणी येते आणि सांगते, जीजी बस करा, पोट दुखेल. गोविंद प्रभू बाबांना गुळ खूप आवडायचा, गुळ. आणि थांबवला, सगळी दाढी भरून गेलेली आहे, बेंबीवर सुद्धा, पोटावर तो गुळाचा रस गळालेला आहे, चिकट झालेला आहे. मग नंतर ते पुसून घेतलं आणि त्या ठिकाणी आता माईम भट्ट श्री गोविंद प्रभू महाराजांच्या सन्निधानामध्ये आता विनंती करतात की बाबा मला तुमच्या सन्निधानामध्ये राहायचं आहे. अहो मेली जाय आस आस मध्ये. माईम भट्ट राहिले, अभयसाकडे गेले आणि अभयसाला हात जोडून माईम भट्ट काय म्हणतायत लक्षात घ्या, कान माझ्याकडे द्या. अभयसा जवळ गेले, हात जोडून अभयसांना म्हणतायत की बाबा या ठिकाणी त्यांनी अवलोकन केलं, बघितलं, कोणी काही व्यापार करते, कोणी काही व्यापार करते, प्रत्येक जण व्यापारामध्ये मग्न आहे. मार्गात आजही बघा प्रत्येकाच्या पाळ्या लावलेल्या असतात. एखाद्याने झाडून घ्यायचं, एखाद्याने पुसून घ्यायचं, एखाद्याने बसायला टाकायचं, एखाद्याने देवाची तयारी करायची, एखाद्याने आरतीची तयारी करायची, एखाद्याने आलेल्या अपघातांची सेवा करायची, कोणी वाढण्याचं घ्यायचं, कोणी पचन करायचं, कोणी भांडे धुवायचं, कोणी कपडे धुवायचं. अशा अनेक प्रकारच्या सेवा मार्गामध्ये असतात. इथे गोविंद प्रभू बाबांची सेवा सगळ्यांनी घेतलेली आहे. आता सेवा शिल्लक नव्हती, काय सेवा घ्यावी हा विचार माईम भट्ट या ठिकाणी करतायत. आणि तितक्यात त्यांच्या डोक्यात एक प्रकाश पडला, बघितलं आणि अभयसाकडे आले, हात जोडले. अभयसाला म्हणतात, अभय
मज ये चुलीची राख काढू द्या. ज्या चुलीवर संध्याकाळचा सकाळचा दुपारचा स्वयंपाक होता, पचन केल्या जायचं, त्या चुलीला मग सकाळी राख भरून त्याला चुलीला सारवायचं, पोत्र मारायचं. हा व्यापार माईम भट्टांनी त्या ठिकाणी त्या आबाईसाला मागवून घेतला. अरे ज्या हातामध्ये मशाल आहे, सर्व ब्राह्मण माईम भट्टांनी अगोदर ह्या सेवा तर केल्या, नंतर कालांतरानं माईम भट्टांनी रुद्रपूर मध्ये एक सोन्याचं दुकान टाकलं. सोन्याचा व्यापार करायचे आणि त्यामधून आलेलं जे काही द्रव्य आहे, पैसा आहे, तो गोविंद प्रभू बाबांच्या सन्निधानी उपयोगी आणायचे. आणि त्या काळामध्ये आता गावामध्ये सोन्याचं दुकान म्हटलं की सगळ्या नगराला, रुद्रपूरला परिचित झाला की बा गावात एक सोनार आहे. आणि एवढा मोठा विद्वान, एवढा मोठा श्रीमंत सोन्याचा व्यापार कोणी करू शकतं का हो, मला सांगा. सोन्याचा व्यापार फक्त श्रीमंतच करू शकतो ना. बाकीचे काही उद्योग धंदे तुम्ही आम्ही करू शकतो, पण सोन्याचा नाही. मग आता सोन्याचा व्यापार करणारे माईम भट्ट जेव्हा गावात भिक्षेला जायचे, पूनमताई आमच्या थकून जातात आणि कधी कधी डोळा लागतो आहे की नाही. सेवा आहे बरं काही. मी जे सेवा दास्य सांगतो ना, बघा त्यांच्याकडे बघा. कोणी येऊ द्या, कधी येऊ द्या, आल्यावर खरोखर मी स्तुती म्हणून करत नाही. आणि माझा एक स्वभाव आहे, मी कोणाची स्तुती करत नाही, वस्तुस्थिती सांगत असतो. कधी आल्यानंतर हसून स्वागत करणार आणि त्यांना आवडीपूर्वक या, काय घेता, जेवण करा, चहा घ्या. हीच तर खरी जीवनाची कमाई आहे. आता या कार्यक्रमामध्ये ही सगळीच मंडळी आहे, त्यांच्या सोबतच्या खरोखर अहोरात्र कष्ट आहेत त्यांचे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. जीवनात तर खूप ठिकाणी कंजूसी केली तुम्ही, आहे की नाही, काटकसर केली, रुपया जमा करून काही गोष्टी घेतल्या, कसर केली, काटकसर, कंजूसी. 10 रुपयाची वस्तू 2 रुपयालाच घेतली का नाही. पण इथे काटकसर करायची नाही. एकदा जोरदार वाजल्या पाहिजे आवाज. धन्यवाद. आपण आपल्या विषयाकडे परत येऊया. आणि सोन्याचा व्यापार करणारा माणूस गावामध्ये जेव्हा भिक्षा मागायचा ना, भिक्षा, तर विचार करा, गावातले जे माणसं होते, गावातल्या बाया होत्या तुमच्यासारख्या, या बायांनी विचार केला, बाबा एवढा मोठा माणूस आहे, सोन्याचा व्यवसाय करणारा, सोन्याचा व्यवसाय करणारा माणूस भिक्षा मागून कसा खाईलो. गोविंद प्रभू महाराजांच्या सन्निधानामध्ये जे काही ढोरं वासरं आहेत ना, या ढोरा वासरांना नेऊन घालतात. मग या बाया माईम भट्टांना इटलेलं, नाचलेलं, शिळ सगळं त्यांच्या झोळीमध्ये आणून टाकायचे. बघा, विचार करा, माईम भट्टांनी तक्रार केली नाही. खवटतं का आपल्याला? अरे एका ताटामध्ये 60 भाज्या माझा माईम भट्ट एका दिवसामध्ये, एका वेळेच्या भोजनामध्ये 60 भाज्या खाणारा माईम भट्ट आहे. लोकांच्या दारामध्ये झोळी घेऊन भिक्षेला जातो आणि तिथल्या बाया नाचलेलं, इटलेलं, शिळ जे काही कोंडा असतो ना, गुराढोरांना टाकणारा, या माईम भट्टांच्या झोळीमध्ये टाकायचे. आणि ती झोळी घेऊन माईम भट्ट एका झाडाखाली बसून नाचलेलं, इटलेलं, शिळ ते अन्न खायचे. माझा देव श्री गोविंद प्रभू महाराज त्या वेळेला त्या माईम भट्टाजवळ यायचा. ध्यानात ठेवा, तुम्ही म्हणताना वेडी पिशी मूर्त आहे, वेडी पिशी मूर्त.
श्री प्रभू बाबा माईम भट्टाजवळ यायचे, माईम भट्टांच्या पाठीवर बसायचे, खेळ करायचे. माझा वारू होय म्हणे, माझा तारू होय म्हणे. काय भाग्य जोडलं त्या माईम भट्टाने. परमेश्वर अवतार त्याची प्रशंसा करताय. ध्यानात ठेवा, परमेश्वर अवतार. आणि अशा अवस्थेत खाताना बघितलं गोविंद प्रभू बाबांनाही त्या ठिकाणी खरोखर दुःख व्हायचं. देवासाठी या मंडळींनी, आमच्या पूर्वजांनी काय नाही केलं. सतत श्री प्रभूंच्या सेवेमध्ये राहणारे माईम भट्ट आहे, सतत राहणारे. स्मृतीस्थळाकडे जर तुम्ही गेलात तर स्मृतीस्थळात कळेल की नागदेवाचार्य म्हणतात की माईम भट्टांना श्री प्रभू सेवेच्या विरहित जो कोणी मला दाखवेल तयाशी मी महावाक्य वाखाणी ज्ञानात ठेवा. कारण श्री प्रभूंच्या सेवे व्यतिरिक्त, श्री प्रभूंच्या सेवे व्यतिरिक्त या माईम भट्टांना बघितलंच नाहीये. इतका माईम भट्ट विद्वान, इतका सेवाभावी माईम भट्ट श्री प्रभूंची सेवा करतोय. पण शेवटी जीव म्हटलं की चुकीचा असतो. या माईम भट्टांकडून 2 चुका या रुद्रपूरला, या गोविंद प्रभू बाबांच्या सन्निधानामध्ये राहत असताना 2 ठिकाणी 2 चुका झाल्या. एक दिवस गोविंद प्रभू बाबांच्या ठिकाणी उपहार ठेवला. गोविंद प्रभू बाबा ताटावरती बसलेले आहेत. माईम भट्टांनी पूजन केलं. एक जरतारी सोन्याच्या चांदीच्या तारा असलेली धुटी श्री गोविंद प्रभू बाबांना अर्पण केली. पूजन संपन्न झालं आणि त्या ठिकाणी आता गोविंद प्रभू महाराज आरोगणा करतायत, आनंदानं करतायत. आणि आरोगणा करत असतानाच अचानकपणे श्री गोविंद प्रभू भगवंत उठले. आपल्या अंगावरचं वस्त्र जे धुटी वळगवलेली होती, उपरणं होतं, ते हातामध्ये घेतलं, अंगणामध्ये गेले, खाली टाकलं, पायंदळी तुडवलं. आनंदानं स्वीकार केलेलं वस्त्र आनंदानं आरोगणा करत असताना हातात घेऊन खाली टाकलं. कोणालाच काही कळत नव्हतं. आचार्य माईम भट्टांकडे गेले आणि माईम भट्टांना विचारतात, माईम भट्टो, मनात काही कल्पना केली का? मनात काही कल्पना केली का? माईम भट्टांनी आत्मपरीक्षण केलं. चूक लक्षात आली. ध्यानात ठेवा, काय ऐशिया क्रिया तिया माईची कराविया. अरे गोविंद प्रभू बाबांच्या ठिकाणी, ईश्वराच्या ठिकाणी अशा उच्च दर्जाच्या क्रिया फक्त माईची कराविया. मीच करू शकतो. अहंकार जन्माला आला, क्रियेचा अस्वीकार झाला. काल परवा 2 दिवस पंचावतार उपार झाले. कोणाचा उपार होता माहित नाही मला. अनेक लोक उपार करतात. नागपूर भागामध्ये जा, रोजचे 2-2 पंचावतार असतात. बरोबर आहे की नाही? उपार करू नका असं नाही. करा, देवाला विनंती करा, रडा देवापाशी, देव तुमचा स्वीकार करेल. पण ध्यानात ठेवा, कधी कधी उपार करत असताना किंवा कुठलीही क्रिया करत असताना मनातला अहंकार सोडून, मनातला अहमपणा सोडून रंक वृत्तीने ती क्रिया करा. यावर मी एक सुंदर अभंग तयार केलेला आहे. भावाचा अभाव, श्रद्धेची उणीव, ना क्रियेची जाणीव, व्यर्थ सारे. आपल्याकडे टाइम लई कमी आहे ना योगेश दादा. भावाचा अभाव आहे, श्रद्धेची उणीव आहे आणि क्रिया करण्याची जाणीव नाही, तर व्यर्थ सारे. सगळं व्यर्थ आहे. मग खऱ्या अर्थानं जाणीव कशी हवी आहे? तुम्ही क्रिया करताना पंच अवतारादी क्रिया करता, जाणीव कशी हवी आहे? पदार्थही तुझा, जीवनही तुझे, काहीचही माझे येथे नाही. तेव्हा अरे बाबा, जे अर्पण केलेला पदार्थही तुझाच आहे, जीवनही तुझे. अरे बाबा, हे पाणी संस्कृत मध्ये
पाण्याला जीवन म्हटलेलं आहे, जीवन. जैसे का जीवन स्वच्छ स्वभावी प्रसन्न, तैसे रजस्तमी विन मन निर्मळ व्हावे. जीवन असं पाण्याला म्हटलेलं आहे आणि हे पाणी सुद्धा तुझंच आहे ना रे देवा. पदार्थही तुझा, जीवनही तुझे. मंजूताई, काहीचही माझे येथे नाही. काय माझे इथे? ही जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. देवाला प्रार्थना करताना अशा पद्धतीने प्रार्थना करा. निर्मळ मनाने प्रार्थावे प्रभूशी, यावे भोजनाशी प्रभू राया. रसू मने देवा उपाय प्रेमाचा, भाव अंतरीचा तोची व्हावा. ही प्रार्थना देवाला करा. योगेश दादा एकदा सगळ्याला चहा पाजून मोकळं करा बरं, नाहीतर मग मलाही सांगता येणार नाही. माझ्या समोर बसल्यावर झोप घेतली की नाही मग मलाही झोप येऊ शकते. म्हणून एकदा सावधान मध्ये बसायचं सगळ्यांनी. सावधान. देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा माझा घेतल्यासारखं.
अजून घ्यायचा का चहा? झोप गेली का तुमची? आपल्याकडे चहा कॉफी सगळंच आहे. ग्रीन टी आहे, लेमन टी आहे, दूध आहे, सगळं काही आहे. म्हणून आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आजची कथा 5:30ला संपणार आहे. कारण जास्तीचा वेळ तुम्ही पूजनात घातला ना, बरोबर आहे. आपण आपल्या विषयाकडे परत येऊया. जसं आता आपण पंच अवतारादी क्रिया तुम्ही करता, ध्यानात ठेवा. त्या क्रियेमध्ये खऱ्या अर्थानं पदार्थ किती मौल्यवान आहेत याला किंमत नाही आहे. पदार्थ सोन्याच्या ताटामध्ये आहेत का याला किंमत नाहीये. ध्यानात ठेवा, याला किंमत नाहीये. त्या पदार्थाबरोबर तुमच्या अंतःकरणातला भाव, तो भाव कसा आहे, तुमच्या अंतःकरणामधला ओलावा, दुःख, देवाविषयी आवडी कशी आहे याला किंमत आहे. ध्यानात ठेवा. मी बऱ्याच ठिकाणी जातो, बघतो बरं का, उपकार दाखवण्याच्या लई वेगळ्या वेगळ्या पद्धती प्रचलित झाल्या. इतकी धावपळ असते आपल्याला उपकार दाखवताना, इतकी धावपळ असते. ते ताट आणून ठेवल्या जात नाही, ताट आपटल्या जातो दणकून. त्या तांब्यामध्ये तांब्यातलं पाणी हातावर घेऊन संकल्प सोडल्या जात नाही. ती माय माऊली येते, बचकून त्या तांब्यात हात घालते. इकडे आरती सुद्धा एखादा कडवं होत नाही, पटापटा घास मोडते, झाला उपार, पुन्हा पाणी पिरीते, तांब्यात हात घालून झाकून ठेवते. अशा वेगळ्या वेगळ्या पद्धती बघायला मिळतात. मी एका बाईला म्हटलं कसं राग आला का आला. देवानं आम्हाला सांगितलं अनिष्टजनक त्यांना पुसता पडावी, इष्टजनक ते पुसलिया, संदेह किंवा योग्यता जनक ते विचारल्यावरही सांगू नका. देव केला दंडवत घालताय, साधूकड पाय व्हायले, आम्हाला गरज नाही तुम्हाला किंवा बाबा विचारल्यावर सांगा, हे आमचं काम आहे. नाही विचारलं तरी त्याला सांगा. एखादा देवपूजा चालू आहे, देवपूजेला बसला, माहिती नाही, आवडी आहे, तसेच बुट काढले, बुटाचे हात आणि लगेच देवपूजेला बसला, माझ्याकडे द्या. नाही, त्याला सांगा. किती मोठा साहेब असला काय, कलेक्टर असला काय, त्याचा बाप असला काय, त्याला सांगा, भाऊ ओट इथं पाणी हात सवळे कर, स्वच्छ टावेलला हात पुस आणि इथं अलगद कपड्याला न लावता बस, तर देवपूजा करता येईल. हे अनिष्टजनक नाही विचारलं तरी सुद्धा सांगा. इष्टजनक विचारल्यावर अर्थवंत बघून, आणि तेही पुन्हा योग्यताजनक संदेह जर असेल तर विचारल्यावर सांगू नका, बाबा माहिती नाही, विचारून सांगतो. आलं का लक्षात? मग या गोष्टी मी एका बाईला म्हटलं, अगं मावसे दाखवतेच कशाला तू पार, काय गरज आहे, नको, तिथूनच देवाला संकल्प सोडत जाणार, देवाला कळतं ना देव तिथूनच खाईल. नाही ना बाबा, असं कसं, अरे दाखवतेच कशाला म्हटलं. इतकी गडबड झाली, तुला तांब्यात हात बुडवते म्हणलं, देव पिईल का पाणी? ते तुझे हात कसले, कुठून फुटले का नाही माहित नाही. बरं ते बी असे, तू घास मोडलेले, बचबच बचबच घास मोडले, तांब्यात बचकून हात बुडवला. ती म्हटली, हा असं का? म्हटलं हो. खाईलच कसा म्हटलं, देव पाणी पेईलच कसा? तिला म्हटलं बरं झालं देव खात नाही उपार, देवानं जर खाला असताना उपार, म्हणलं तू 5-5 पोळ्या उपाराच्या ताटात ठेवल्याच नसत्या. म्हणलं आलात आला माळवे साहेब राग तिला. मला काय परत येणं होतं तिच्या घरी. म्हणलं खात नाही ना देव, म्हणून तू 5-5 पोळ्या ठेवते. जर खाल्ला असताना देवानं तर राशन कार्डात तुनं नाव टाकलं असतं देवाचं, माझ्या घरात 7 देव आहे, केलं असतं का नाही? ती म्हणली असती, अगं इच्छाच नाही, माझ्याही घरामध्ये 14 देव आहेत बघ, 1 2 3 4. आणि देवाले काय 5-5 पोळ्या ठेवल्या असते का तू?
देवाले नैवेद्य दाखवला असता आत्ता ठेवल्या नसत्या. ती म्हटली हो बाबा खरी गोष्ट आहे, खाल्लं जर असतं ना देवानं, देव खात नाही का हो? देवानं खाल्लं असतं तर ठेवल्या नसत्या म्हटले, म्हणजे याचा अर्थ देव खात नाही. देव खात नाही का हो? देव खात नाही, गैरसमज आहे तुमचा. कोण कहते है भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, भाई जैसे दिखलाते नहीं, भाई जैसे खिलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, श्यामयोगेश्वरं देवकी वल्लभं, श्यामयोगेश्वरं वायुदेवं हरे. म्हणून सांगितलं अरे बाबा, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर भाई देव के जैसे खिलाते नहीं. अरे तुम्हाला खाऊ घालता येत नाही, छोटस बाळक आहे, काही कळत नाही हो त्याला, काहीच कळत नाही, छोटस आहे, गोड फक्त खाऊ घालायचे, त्याची भावना बघा. आंबट आहे ना नको, आंबट देवाला नाही खाऊ घालायचं, गोड चांगलं देवाला अर्पायचं, फक्त एवढंच कळतं. बैसा म्हणती वेड्या, अरे सगळेचे सगळे उष्टे बोरा आणले देवाला खाऊ घालतोस तू. देव म्हटले बाई त्याला नका ना रागावू, बोरा असतील ना उष्टे असू दे, हरकत नाही, पण त्याचा भाव उष्टा नाही, त्याचा भाव खूप निर्मळ आहे, हे देवांनी सांगितलं. तसा तुमचा भाव चांगला ठेवा, निर्मळ ठेवा. हे माईंग मट्टांना कळालं की बाबा एवढं मोठं वस्त्र अर्पण केलं, पदार्थ सोजवळ आहेत, पण मनामध्ये अहंकार जन्माला आला ना, देवाने नाही स्वीकारलं ना. मग तुम्ही करताना क्रिया भाग्यवान आहात, क्रिया करताय, तुम्हाला क्रिया घडतीये. माय बाप हो, मनातला अहंकार सोडून द्या. ही एक चूक माईन मट्टाकडून घडली. माईन मट्टांच्या सन्निधानामध्ये जी पूर्वाश्रमीची पत्नी होती देमाईसा, ती सुद्धा आलेली आहे असा उल्लेख आलेला आहे, ध्यानात ठेवा. ती आता गोविंद प्रभू बाबांच्या सन्निधानामध्ये राहते आहे. आणि एक दिवस आता त्या ठिकाणी सगळा भक्त परिवार, पथुळवासारखे व्यक्ती त्या ठिकाणी गोविंद प्रभू बाबांच्या सन्निधानामध्ये राहत आहेत. प्रत्येक जण व्यापार करताय, कोथळोबा मात्र धाऊ धाऊ करणार. एखादा कोणी भांड भरून पाण्याचा घेत आहे, इथून उठणार, धावत पळत जाणार, त्याला हात लावणार, उचलून डोक्यावर ठेवणार, किंवा थांब मी घेतो, स्वतः डोक्यावर घेऊन कुठे टाकायचंय हे रांजण भरायचं, धाऊ धाऊ व्यापार करायचे. आवडी होती. सेवेमध्ये इतका आनंद यायचा कोथळोबांना, आणि मनामध्ये कसलाही विकार नाही होता माणसाचा, कसलाही. निर्विकार आहे, निर्विकल्प आहे, आणि त्यातल्या त्यात थोडस वर्णाने सुद्धा शुद्र होते. आणि त्या ठिकाणी आता देमाईसा एक दिवस कांडत होती, तांदूळ सडत होती, जात्यावर पूर्वीच्या काळी दळायचे, कांडायचे, लक्षात घ्या. आणि आता ही देमाईसा आता कांडत आहे, आणि बघितलं जात ज्या वेळेला चालवतात ना, त्यावेळेला असं ताट बसून जर चालवतो म्हणलं ना तर होत नाही. परत चहा घेऊ का, झोप येते.
काय झालं? काल झोपा नाही झाल्या का तुमच्या? झाल्या. ताट बसून जर कोणी असं दळण दळतो म्हणलं ना तर नाही, कारण त्याला चक्कर मारायची आहे ना, तर तुम्हाला कसं दळावं लागतं, बरोबर आहे का नाही? मग आता थकून जातो माणूस ते जात चालवताना, बर का, असं मागा पुढं होऊन कंबर दुखते, पाठ दुखते. एक तासभर दळा. पूर्वीच्या बायांना माहिती आहे, आता का दळण नाही राहिलं, जातेच नाही राहिले, बरोबर आहे की नाही? जुन्या बायांना विचारा, त्यांना माहितीच जाते. आणि मग असं दळण दळत असताना त्रास होतो ना, मग मदत म्हणून कोथळवा पलीकडून बसले आणि बसले. आता एकमेकीला समजा सोपं जावं म्हणून देमाईसाला आता दोघं जण दळायचे. दळताना पहिले काय गाणे होते हो, सुंदर सुंदर गाणे होते, असे ऐका वाटायचे. झोपताना सुद्धा सुंदर गाणे होते, उठल्यानंतर सुद्धा कानाला सुमधुर असा स्वर यायचा. आकाशी झेप गेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. काय गाणं होतं. आकाशी झेप गेरे पाखरा, आकाशी झेप गेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा.
अशी झोप ओढायची, मन प्रसन्न व्हायचं. लक्षात ठेवा, गाणे तेच आहे, शब्द तेच आहेत, पण ऐकायला गोड नाही होत. कसं आहे हो योगेश दादा, ते मलाही आठवण झाले. पिंजरा बनाया सोने का, अर्जुन झोपला का? अर्जुन दादा झोपला. पिंजरा बनाया सोने का कसा आहे ते? ये महिना पिंजरा बनाया, हा शब्द तेच आहेत की नाही? कसं वाटतं बरं, गोड वाटतं का? आजकाल निघालेली गाणे 5-6 महिने नाही, 4 महिने सुद्धा ऐकू वाटत नाही. नवीन नवीन निघाल्यावर सकाळी दुपारी संध्याकाळी तेच गाणे मोबाईलवर डीजेवर कुठेही. आता आमच्या नांदेड जिल्ह्यातल्या बाया ज्या जुन्या आहेत की नाही, त्या अजूनही पोराला घाबरत नाही. आज नवीन सोडून द्या, आमच्या खेड्यातल्या हे काय टप्पर घरानं लावायला असलं ते बंद कर म्हणतात. हा, एकच गाणं कव्हाही निघालंय. आणि किती दिवस? 4 महिने 6 महिने खूप झाले. 6 महिन्याच्या नंतर तुमचे कान सुद्धा, त्या कानाला अवीट वाटतं, ते विटून जातात कान, ऐका वाटत नाही. पण आता जे समजा आपण भगवंताचे भजन लीळा ह्या ज्या काही गोष्टी ऐकतो, श्रीमद भगवद्गीता पारायण चालीमध्ये ऐकतो, कधी कानाला असं वाटले का तेव्हा हे सूर किंवा हे शब्द नको? 5200 वर्ष झाले तरी सुद्धा भगवद्गीता आम्हाला त्या ठिकाणी तिचा कंटाळा, तिचा वीट आलेला नाही. अजून सुद्धा अवीट आहे भगवद्गीता, ध्यानात ठेवा. कशामुळे? शब्दी सामर्थ्यात. देवाने सांगितलं शब्दामध्ये सामर्थ्य आहे, ध्यानात ठेवा शब्दात. म्हणून सकाळी सकाळी जाते दळायचे, जात्यावर गाणे लागायचे. आणि आता सुंदर गाणे म्हणत म्हणत, देवाचं गीत म्हणत म्हणत आता दोघेही जण जळण्यामध्ये मग्न झालेले. कोण? कोथुळबा आणि देमाईसा. आणि इतके मग्न झालेत दळण्यामध्ये, देवाच्या भजनामध्ये, आता एकाचा पाय एकाच्या पायावर पडला हे सुद्धा भान नव्हतं. माईम भट्ट आले आणि सहज जाताना ऐकू बघितलं, अरे बाबा कोण आहे गुणगुण करतंय? बघितलं तर काय, देमाईसाने कोथुळबाज दळताय, पायावर पाय टाकलेला. एवढा विद्वान असलेला माईम भट्ट त्या ठिकाणी त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले. ध्यानात ठेवा. कधी कधी कसं असतं, ध्यानात ठेवा, कितीही माणूस विद्वान मोठा असला ना तर कदाचित बघण्याचा दृष्टिकोन चुकू शकतो. तसं माईम भट्ट चुकले. सेवाभावी कोथुळबा होते आणि तोंडातून शब्द निघाले, अरे बाबा देहा ऐसे तर रात्री कैसे. हे शब्द कोथुळबासांच्या कानावर पडले. आणि आता कोथुळबा म्हणजे आमच्या मुकुंद बाबासारखी तब्येत होती बरं का. गोविंद प्रभू बाबांनी त्यांचं प्रासादिक नाव ठेवलं कोथुळबा. बरोबर आहे का? सांग बाबा. तब्येतीनं जाडजोड होते आमच्या मुकुंद बाबासारखे. मग महिन्याभरामध्ये, दीड महिन्यामध्ये आता शब्द लागले ना अंतकरणाला. आता भाकर गोड लागत नव्हती. जेवायला तर देवाच्या सन्निधानात काहीच कमी नव्हतं. आता भाकर गोड लागत नव्हती. आता दिवसेंदिवस आता तब्येत कोथुळबासांची कमी झाली, इतकी कमी झाली. आमच्या मधुकर दादा सारखी. कुठे गेले मधुकर दादा? बाहेर गेले का? झोपले? बर. आता मुकुंद बाबा सारखी तब्येत दीड महिन्यात कमी झाली, मधुकर दादा सारखी झाली. माणसाला शब्द लागतात. आपण बोलून जातो, विचार करून बोलत जा. भात्यातून निघालेला जो शब्द आहे ना,
भात्यातून निघालेला बाण वापस घेता येत नाही ना, तसं बोललेला शब्द सुद्धा वापस नाही घेता येत. विचार करून बोलत जा. बघा आता तिळतिळे झिजत आहेत, सगळा भक्त परिवार एक दिवस बसलेला आहे आणि त्या दिवशी गोविंद प्रभू महाराज सगळ्या भक्तजनांच्या समवेत बसलेले असताना काय म्हणतायत? अहो मेली जाये कोथळा तैसा नव्हे म्हणे. हे कोणाच्या लक्षात आलं नाही, अचानकपणे. तुम्ही म्हणता ना गोविंद प्रभू महाराज वेडे पिसे आहेत. नाही हो, नाही. आपण फक्त बघण्याचा दृष्टिकोन तुमचा चुकला. ते वेडे आहेत कसे? ध्येय वेडे आहेत, ध्येय. नुसते वेडे नाही, ध्येय वेडे होते. त्या विद्वानांना गोविंद प्रभू महाराज सांगतायत आओ मेली जाय कोथळा तैसा नव्हे म्हणे. नाही रे बाबा, कोथळा तसा नाही. हे कोणालाच कळाला नाही. नागदेवाचार्यांना कळालं. नागदेवाचार्य महिम भट्टाजवळ येऊन म्हणतात, महिम भट्टो, गोविंद प्रभू बाबा तुमचा परिहार देत आहे. महिम भट्टांना चूक लक्षात आली, कळालं की बाबा माझ्याकडून चूक झाली. गोविंद प्रभू महाराजाजवळ गेले आणि साष्टांग दंडवत घालताय आड पडले. लक्ष माझ्याकडे द्या, मी काय सांगणार आहे, लक्ष माझ्याकडे द्या. त्या भगवंताला दंडवत घालत असताना गोविंद प्रभू बाबांनी थांबवलं. अहो मेली जाय कोथळे अशी घाली म्हणे. काय म्हटला तो परमेश्वर? मला नको घालू दंडवत, मला नको घालू. ज्याच्याबद्दल चूक केलेली आहे, ज्याचं मन दुखावलं ना, त्याच्या जवळ जा आणि त्याला दंडवत घाला. जोपर्यंत त्याच्या मनातलं जाणार नाही तोपर्यंत तुमचं प्रायश्चित्तच होणार नाही. तुम्ही देवाजवळ 1000 दंडवत घातले तरी. आणि माईम भट्टांना कोथळवासांकडे जाऊन दंडवत घालायला सांगितले. त्यांनी दंडवत घातले, तेव्हा त्यांच्या मनातलं गेलं. बोलत नका जाऊ. त्या बाणाप्रमाणे एकदा भात्यातला बाण गेला, वापस येत नाही. शब्द तेच आहे. महाभारत घडलं कशामुळे? शब्दामुळे घडलं. आंधळ्याची पुत्र आंधळे असतात हा एकच शब्द दुर्योधन मरेपर्यंत नाही विसरला. बरं, द्रौपदीनं दुर्योधनाचा अपमान नाही केला, हस्तिनापूरच्या राजाचा अपमान केलाय, त्या गादीचा अपमान केलेला आहे. बोलता बोलता कधी एखादा शब्द निघून जातो ना, बस तो एक शब्द कारणीभूत ठरला. अरे 5 गाव काय सुईच्या टोकावर मावेल एवढी जागा सुद्धा तुम्हाला देणार नाही. हे शब्द पांडव विसरले नाही. शब्दच आहेत ना. आणि याही शब्दामध्ये ताकद आहे. शब्द एखादा वळ तुम्ही कानाखाली जर एखादी चापट मारली ना, 8 दिवसात 4 दिवसात ते वळ निघून जातील. पण अंतकरणात शब्द राहतील. कोणाचं मन दुखवू नका. हे गोविंद प्रभू बाबांनी माईम भट्टांना सांगितलं. कसा आहे तो अवतार? न बोलणारा अवतार बोलला की नाही? परिहार दिला त्या ठिकाणी माईम भट्टांना. आणि असा हा विद्वान असलेला माईम भट्ट स्वामींच्या सन्निधानामध्ये राहतो आहे. अनेक माईम भट्टांच्या लीळा रुद्रपूरच्या संबंधित आहेत. पण महत्वपूर्ण लीळा शेवटचा प्रसंगही तितकाच गोड आहे. शेवटच्या प्रसंगाला शेवटचा श्वास मोजताना माईम भट्ट आचार्यांना म्हणतात, आचार्यांना तुमचा पाय मज निडळावरती ठेवा, तुमचा चरणो माझ्या कपाळावरती ठेवा. आचार्य म्हणतात, श्री चरणो तो गोसावी यांचा, मी अथवा हातो ठेवावा. अरे बाबा, मी हात ठेवला पाहिजे. आचार्यांना विचारतात नागदेवाचार्यांना, भट्टो माझं देव होईल का? बघा किती शेवटच्या क्षणाला विचारलेला प्रश्न. एकदा नागदेवाचार्य म्हणतात नेवास्याला बाजारला गेले. एकदा स्वामींना म्हणतात तुमचा मैया भेटला होता, पण स्वामींच्या दर्शनाला आला नाही. तेव्हा स्वामी काय म्हणतात, अरे येईल तै तोची येऊ जाणे येईल. तुम्ही काय सांगता? तो येईल ना,
तोच येऊ जाणेल, ध्यानात ठेवा हे उद्गार. बाई ब्राह्मण कैसा निका, जया तया अर्था ऐताची होता. ऐताची असे येत होता तव कुसतची होता, तुम्ही देखती तरी तुम्हा सुखची होते. विद्वान आहे. आणि महिम भट्ट विचारतात, भटो मज देव होईल का? हा प्रश्न कशामुळे विचारला? हे आचार्य आता विचार करतायत की महिम भट्ट सारख्या माणसानं का विचारावं, हा प्रश्न कशामुळे विचारला असेल. थोडासा विलंब लागल्यावर आता महिम भट्टांना हुंदका आला. रडताय, ती पापी आहे. अरे मज पापी अशी काही देव होईल. ही पापी आहे म्हटले, अनेक पाप जन्मामध्ये केले, मला कशाला देव होईल. आणि इकडे रडायला लागले महिम भट्ट. तेव्हा आचार्य म्हणतात महिम भट्टांना, महिम भट्ट, देव तुम्हाशी नव्हे तर कौनाशी नव्हे. देव तुम्हालाच होईल म्हटले, ध्यानात ठेवा. देव तुम्हालाच होईल. तुम्ही जीवन देवाला समर्पित केले, सगळं सोडून सर्वस्वाचा त्याग, घरादाराचा सगळा त्याग करून इथे सेवा दास्य केलं ना तुम्ही, तुम्हाला नाही होणार का देव? देव तुम्हालाच होईल. ह्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. माझा ईशाने देव आठवला, शेवटच्या क्षणापर्यंत आठवला. नवगावला माझा ईशाचं देहावसन झालं, ध्यानात ठेवा. आचार्य तिथे गेलेले आहेत आणि आचार्य शेवटच्या क्षणात असलेल्या माझा ईशाला विचारतात, रुपये, अरे तुझं देव आठवतो? हो नागदेव आठवतो. कैसा आठवतो सांग बरं मला, कसा आठवतो? माझा ईशानं वज्रीची लीळा सांगितली. संपूर्ण इत्थंभूत स्वामींनी केलेली वज्रीची लीळा सांगितली. आचार्यांना खूप आनंद वाटला. रुपये, देव पहिल्या दिवसापासून देव तोच आठवला. अगदी शांत होऊन माझा ईशा आपला देव त्याग करतात. महिम भट्ट आता शांत झालेले आहे. महिम भट्टांनी देह त्याग केला. श्री गोविंद प्रभू बाबांच्या सन्निधानामध्ये राहून त्यांनी सगळ्या गोष्टी साध्य केल्या. ध्यानात ठेवा. सेवा केली, दास्य केलं, व्यापार केला, ज्ञान काढलं, सगळ्या गोष्टी केल्या. आणि महिम भट्टांचा त्याग सुद्धा मळ त्याग. एकदा सोडलं ना घरदार, परत मागे फिरून नाही बघितलं त्यांनी. तसं आपल्याला आपल्या जीवनामध्ये करता आलं पाहिजे. झालं ना? आता काय राहिलंय संसारामध्ये? आपलं काय राहिलंय? थोडं आत्मपरीक्षण करा. वासनिकाची व्याख्या मी पहिल्या दिवशी सांगितली, श्यामदादांनी सांगितली. बाबा, संसाराचा त्रस आणि भल्याची चाड तो वासनिक आहे. संपला का? झालं. संसार होता, चांगला होता, सगळं झालं ना. आता मनासारखं लेकरं बाळ सगळी सत्ता देऊन टाकली. आता या आणि छानपैकी मस्त देव धर्म करा. काही अडत नाही. काही तुम्हाला ज्ञान नसेल, तत्वज्ञान नसेल ना, हरकत नाही. फक्त देवाशी एकरूप व्हा. नागदेव आचार्य सांगतात, आळू माळू विधी निषेधाचे ज्ञान झाले. येई पंचनाम पूर्वक तो झाडातळी जन्मक्षेपी. तो जरी वाया जाये तरी मिया धाडीला होय म्हणे. काही सांगितलं? काहीच नाही त्याला, फक्त पंचनामी आहे. झाडाखाली जातो, भिक्षा मागून भोजन करतोय. तो भिक्षा मागून झाडाखाली जाऊन स्मरण करतोय. अरे नाही करत स्मरण, झाडाखाली जाऊन झोपतोय.
नागदेवाचार्यांनी सांगितलं, गृहस्मरणापाशी झाडातळी निद्रा कीजे ते चांगलं आहे. घरी बसून गाठी करता स्मरण करताना नको, झाडाखाली जाऊन झोप, या स्मरणापेक्षा ते चांगलं आहे. एका सूत्राचं वचनाचं पालन तुला घडते आहे. कोण म्हटलं तुम्हाला संसारामध्ये राहून देऊ? अरे स्वामींच्या सन्निधानामध्ये, गोविंद प्रभू भगवंताच्या सन्निधानामध्ये जे लोक उद्धरले ना, जे भक्त उद्धरले, ते सगळे प्रपंच करून आलेले आहेत. त्यांचा उद्धार झाला, आपला का नाही होता? तुझे ध्यान हे अंती येईल कामी, म्हणून प्रभू शरण आलो तुला मी. तुझे ध्यान हे अंती येईल कामी, म्हणून प्रभू शरण आलो तुला मी. तुझे ध्यान हे अंती बाबा काहीच नाही हो, मागायचं ना देवाला, हेच मागा की देवा तुझं नाव मुखात राहू दे. सगळं कर्म वशे भेटलेलं आहे. आणि मी तर सांगतो ना बाबा, मी मागच्याही वर्षी तुम्हाला सांगितलं होतं, जो देवाचा आहे ना त्याला काहीच कमी नाहीये, कसलीच कमतरता नाही हो, कशाचीच कमी नाहीये. इतका मुबलक देव देतो. एखादी गोष्ट समजा आपल्याला हवी आहे, एखादी फाटायच्या अगोदरच चप्पल असेल, कपडे असतील, सगळ्याच गोष्टी मुबलक, सगळं देव भरपूर प्रमाणात देवाने दिलेलं आहे. हे मालनीच्या सुता तुझं काय मागू आता, दिदलेची सर्व काही नच मागता समर्था. न मागता देवा तू दिलेला आहे ना. आमच्या मंडळीला विचारा बसलेला आहे, कशाची कमतरता आहे को आपल्याला, कशाची कमतरता आहे? सगळं देवाने दिलेलं आहे. अरे देवाचं होणं हे महत्वाचं. काल तर तुम्हाला गोष्ट सांगितली, बरोबर आहे की नाही? देवाची परीक्षा घेतल्यावर, मनात मनोर्थ माळका केल्यावर सुद्धा मनाभावातून स्मरण न करता त्याला सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या. जर मनाभावातून अंतःकरणातून जर देव प्राप्त केला तर काय होणार नाही हो, सगळंच होईल. मनात ठेवा, मनातून देवावर विश्वास ठेवा. सुदाम्याला त्या पोह्याच्या बदल्यात सोन्याची नगरी दिली, व्याजात, पोह्याच्या व्याजात. ते तर मुद्दल बाकीच आहे. अलग लक्षात, मुद्दल बाकी आहे. म्हणून माय बाप हो, देव करा, धर्म करा. आणि देवा धर्माला खऱ्या अर्थानं आपल्याला कितीही संकट आले ना, एवढ्या विद्वानांनी धर्म सोडला नाही. विद्वानांनी
लक्षात घ्या, एकदा धरला ना शेवटपर्यंत सोडला नाही. मन त्यांचं डळमळीत झालेलं नाहीये. आज कदाचित महिमभट्ट जर इतर आपल्या वारकरी संप्रदायात राहिले असते तर ज्ञानेश्वरांपेक्षाही महिमभट्टांचा आज वर्चस्व राहिलं असते. इतके विद्वान होते, ध्यानात ठेवा. इतके विद्वान महिमभट्ट होते. म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये या गोष्टी लक्षात घ्या. बाबा हो, आपल्याला आता देव कळाला, धर्म कळाला, हे डगमगले नाही, यांनी धर्म सोडला नाही, आपण का सोडावा? जसा तो मुंगळा आहे, एखादा मुंगळा तुम्हाला चावला, त्याला बाजूला करा, होतो का? अर्जुन मुंगळा चावला कर तुला कधी? अर्जुन लक्ष नाही आज. तुला मुंगळा चावला का कधी? नाही, खोट नको बोलू. चावला कधी? मुंगळा चावल्यानंतर बघा तुम्ही त्याला बाजूला करा, होत नाही. त्याला ओढून काढण्याचा प्रयत्न करता तुम्ही, त्याचं धड वेगळं होतं, पण धरलेली पकड सोडत नाही. त्याला धर्म म्हणतात. धड तुटली आहे जीवे परमेश्वरा ते न सोडावे, वासना न संगावी. आमच्या एखाद्या साधूला द्या ना तुम्ही, ₹1,00,000 द्या, जा म्हणा या एखाद्या देवतेला शरण जा, जाणार नाही, कधीच नाही. या जन्मात नाही, पुढच्या 7 जन्मामध्ये कधीच शरण जाणार नाही. आमचं धड जरी वेगळं झालं ना तरी हरकत नाही, पण आम्ही देवाला सोडून कधीच जाणार नाही. ध्यानात ठेवा. हा विश्वास, हा आत्मविश्वास, ही देवावरची निष्ठा, ही आपल्यामध्ये आली पाहिजे, तरच तुम्हाला देव कळाला. ध्यानात ठेवा. त्या आमच्या सर्व पूर्वजांनी खऱ्या अर्थानं देव कमावला, देव प्राप्त केला. श्री गोविंद प्रभू बाबांचं हे असं सन्निधान लांबून फक्त वाटत नव्हतं की बाबा, पण आजही तुम्ही बघा, उद्धवपूरला गेल्यानंतर त्या गोविंद प्रभू बाबांच्या ठिकाणी राजमठात गेल्यावर, अंगणात गेल्यावर सुद्धा मनाला इतकं प्रसन्न वाटतं. त्या ठिकाणी देव केल्यावर 2 गाठ्या स्मरण करा, डोळे लावून स्मरण करा, इतकं प्रसन्न वाटतं, इतकं की हजारो रुपये दिल्यावरही मनाला शांतता वाटत नाही. त्या राजमठात बसून 1 गाठी केल्यावर शांतता वाटते. का? तुम्ही एकरूप झाला. तसं तुम्हाला एकरूप होता आलं पाहिजे. अशा अगम्य लीळा या भगवान श्री गोविंद प्रभू बाबांच्या आपण श्रवण करतो आहोत. उद्याचाच दिवस आपल्याकडे शिल्लक आहे. योगेश दादा, बऱ्याच गोष्टी, बऱ्याच लीळा राहिल्या. आज थोडस आपण कमी संगीत किंवा कमी विनोद किंवा कमी याच्यामध्ये थोडंसं धावपळीत घेतलं. उद्याही आपल्याला एकच दिवस आहे.